नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आपण जी पोलीस भरतीसाठी सर्व पेपरचं ॲनालिसिस करत आहोत, त्यामधला बघा हा आपला 14वा पार्ट आहे. तर आज आपण जे क्वेश्चन पाहणार आहोत ते वन लाइनर क्वेश्चन असणार आहेत. तर पहिला क्वेश्चन काय आहे, भारतातील सर्वात मोठे पात्र असणारी नदी कोणती? तर भारतातली सर्वात मोठं पात्र असणारी नदी आहे ब्रह्मपुत्रा. तर मग भारतातली सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ती आहे गंगा. तसंच आपल्या महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ती आहे गोदावरी. अशा प्रकारे ह्या नद्या पण तुम्ही लक्षात ठेवा. दुसरा क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान कोणता? तर तो आहे परमवीर चक्र. हा भारतातला सर्वात मोठा लष्करी सन्मान आहे. तर पुढचा क्वेश्चन बघा, भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान कोणता? तर तो आहे भारतरत्न. तर 2 नंबरचा कोणता आहे? तर तो आहे पद्मविभूषण. पद्मविभूषण बघा, 1 नंबर आहे भारतरत्न, 2 नंबर आहे पद्मविभूषण, 3 नंबर आहे पद्मभूषण. पद्मभूषण आणि 4 नंबर आहे पद्मश्री. पद्मश्री. अशा प्रकारे हे चारही आपले भारतीय नागरिकांना दिलेले सन्मान आहेत किंवा सिक्वेन्सली तुम्हाला हे सन्मान दिलेले आहेत. बघा आता चौथा क्वेश्चन काय, विजयस्तंभ कोठे आहे? तर तो आहे चित्तोडगड, राजस्थानमध्ये हा विजयस्तंभ आहे. पुढचा क्वेश्चन आहे, झुमर हा कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे? तर झुमर किंवा काही ठिकाणी घुमर पण दिलेला आहे, काही ठिकाणी झुमर पण दिलेला आहे. तर हे घुमर किंवा झुमर लक्षात ठेवा. तर हा आहे राजस्थानचा लोकनृत्य प्रकार. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर आग्रा हे शहर यमुना नदीकाठी वसलेले आहे. नेक्स्ट बघा, 2011च्या जनगणनेनुसार भारतात सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असलेले राज्य कोणते? तर भारतातील सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण बिहार राज्यात आहे. पुढचा क्वेश्चन पहा, भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? तर भारताचे राष्ट्रीय फूल आहे कमळ. नेक्स्ट क्वेश्चन काय, सुंदरबन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर सुंदरबन अभयारण्य जे आहे ते पश्चिम बंगाल राज्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 7 बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? तर 7 बेटांचे शहर आपल्या मुंबईला म्हणतात. तर नेक्स्ट क्वेश्चन काय, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? तर भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत. असाच प्रकारचा पुढचा क्वेश्चन काय आहे, तर सुवर्ण मंदिर कोणत्या शहरात आहे? तर सुवर्ण मंदिर जे आहे ते अमृतसरमध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर बघा, वरतीच मी आत्ता सांगितलं होतं की सर्वात लांब नदी कोणती? गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गुलाबी शहर कोणत्या शहराला म्हणतात? तर जयपूर जे राजस्थानमध्ये आहे त्याला गुलाबी शहर असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, बुलंद दरवाजा कोठे आहे? तर बुलंद दरवाजा आहे फतेपूर सिक्री येथे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, गीर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ते आहे सिंहासाठी. गीर अभयारण्य हे प्रसिद्ध आहे. ते कुठे आहे? तर ते आहे गुजरातला. बघा, हे टेलिग्रामची लिंक दिलेली आहे आपल्याला. हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सर्व क्वेश्चनच्या PDF तिथे भेटून जातील. पुढचा क्वेश्चन बघा, भारताचे ध्येयवाक्य काय आहे? तर भारताचे ध्येयवाक्य आहे सत्यमेव जयते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सुरत हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर सुरत हे शहर तापी नदीकाठी वसलेलं आहे. आणि सुरत हे शहर कुठे आहे? तर गुजरात राज्यातलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गुजरात राज्याची राजधानी कोणती? तर गुजरात राज्याची राजधानी आहे गांधीनगर. पुढचा क्वेश्चन पहा, खजुराहो लेण्या कोणत्या राज्यात आहेत? तर खजुराहो लेण्या मध्य प्रदेश म्हणजेच MP मध्ये आहेत. 21 नंबरचा क्वेश्चन काय, हवा महल कोठे आहे? तर हवा महल जयपूर म्हणजेच हे राजस्थान राज्यातलं जयपूर, जे की आत्ताच पाहिलं होतं आपण गुलाबी शहर म्हणून पण ओळखलं जातं, तेथेच हवा महल देखील आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कुतुब मिनार कोठे आहे? तर कुतुब मिनार हे दिल्ली, जी की भारताची राष्ट्रीय राजधानी आहे, तेथे आहे. पुढचा क्वेश्चन, हजारीबाग राष्ट्रीय अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर हजारीबाग हे अभयारण्य जे की राष्ट्रीय अभयारण्य आहे ते झारखंड राज्यात आहे. 24 नंबरचा क्वेश्चन पहा, भारताची दक्षिण उत्तर लांबी किती? तर ती आहे 3214 किलोमीटर ही भारताची दक्षिण उत्तर लांबी आहे. 25 नंबरचा क्वेश्चन पहा, भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? तर अहमदाबाद
जे की गुजरातमध्ये आहे. या शहराला भारताचे मँचेस्टर असं म्हटलं जातं. पुढचा क्वेश्चन पहा, गोल घुमट कोठे आहे? तर गोल घुमट हे विजापूर म्हणजेच कर्नाटक राज्यात आहे गोल घुमट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, लखनौ शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर गोमती नदी जी आहे तिथे लखनौ हे शहर वसलेले आहे. आणि लखनौ ही उत्तर प्रदेशची राजधानी पण आहे. नंतर पुढचा क्वेश्चन पहा, मोहिनी अट्टम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? तर हा केरळ राज्याचा नृत्य प्रकार आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, गौतम बुद्धांचे जन्मस्थान कोणते? तर त्यांचे जन्मस्थान लुंबिनी, जे की नेपाळमध्ये आहे सध्या. तर लुंबिनी हे जन्मस्थान गौतम बुद्धाचे होते. 30 नंबरचा क्वेश्चन पहा, शीश महल कोठे आहे? तर शीश महल इंदूर, जे की मध्य प्रदेशमध्ये आहे, तेथे हे शीश महल आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता? तर 21 जून हा भारतातला सर्वात मोठा दिवस असतो. पुढचा क्वेश्चन आहे आपला, भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक कोणती? तर ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI. पुढचा क्वेश्चन पहा, भारतातील सर्वात मोठा खत कारखाना कोणता? तर तो आहे सिंद्री, जो की झारखंडमध्ये आहे. हा खत कारखाना आहे सिंद्री. पुढचा क्वेश्चन बघा, गिरसप्पा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर गिरसप्पा धबधबा हा कर्नाटक राज्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर भारतातले सर्वात मोठे वाळवंट आहे थर, जे की राजस्थान राज्यात आहे. पुढचा क्वेश्चन आहे, जामा मस्जिद कोठे आहे? तर ही आहे दिल्लीला, जी की राष्ट्रीय राजधानी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपलं, भारताचे पहिले पंतप्रधान कोण? तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हावडा ब्रिज कोठे आहे? तर हावडा ब्रिज हा कोलकाता येथे आहे. आणि कोलकाता कुठं आहे? तर ते आहे वेस्ट बेंगॉल म्हणजे पश्चिम बंगालमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतात राष्ट्रीय युवक दिन केव्हा साजरा केला जातो? तर राष्ट्रीय युवक दिन हा 12 जानेवारी रोजी साजरा केला जातो. आणि तो का साजरा केला जातो? तर स्वामी विवेकानंदाची त्या दिवशी जयंती असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा आणि कनिष्ठ सभागृह आहे लोकसभा. हे आहे कनिष्ठ सभागृह आणि हे आहे वरिष्ठ सभागृह. नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे. दुसरा क्वेश्चन येतो बघा इथंच, महाराष्ट्राचा समुद्र खालीलपैकी कशा प्रकारचा आहे? तर महाराष्ट्राचा समुद्र किनारा आहे दंतूर प्रकारचा. दंतूर म्हणजे कसा? झिगझॅग प्रकारचा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई आणि हे कुठे आहे? तर ते आहे अहमदनगर जिल्हा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राज्यातील सर्वात मोठे पोलीस खात्यातील पद कोणते? तर ते आहे पोलीस महासंचालक. हे पोलीस खात्यातील सर्वात मोठं पद आहे. पुढचा क्वेश्चन, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर संसदेचे वरिष्ठ सभागृह काय? राज्यसभा. नेक्स्ट आहे, गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे अमरावती जिल्ह्यात गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे. नेक्स्ट आहे, बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बोर अभयारण्य हे वर्धा जिल्ह्यात आहे. नेक्स्ट आहे, बिहारचे दुःखाश्रू कोणत्या नदीला म्हणतात? तर बिहारचे दुःखाश्रू कोसी नदीला म्हटलं जातं. कोसी नदीला का बरं दुःखाश्रू म्हणतात? तर बघा तिथे नेहमी पूर येतात आणि बिहारचं खूप सारं नुकसान करतात, त्यामुळे त्यांना बिहारचं दुःखाश्रू म्हटलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील सर्वात मोठे बेट कोणते? तर ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठं बेट आहे, ग्रीनलँड. नेक्स्ट आहे, सर्वात कमी लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता? तर तो आहे लक्षद्वीप. हा सर्वात कमी लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश आहे. आता 50 नंबरचा क्वेश्चन बघा, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर सहारा वाळवंट हे आफ्रिकेमध्ये आहे. ते जगातील सर्वात मोठं वाळवंट आहे. कुठे आहे ते? आफ्रिकेमध्ये आहे ते. पुढचा क्वेश्चन पहा, अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? तर अरवली पर्वतातील गुरु शिखर हे सर्वोच्च पर्वत आहे.
नेक्स्ट आहे दांडी यात्रेची सुरुवात केव्हा झाली? तर दांडी यात्रेची सुरुवात 12 मार्च 1930 रोजी झाली होती. नेक्स्ट बघा, लोकसभेचा उमेदवार म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण असावे लागते? तर लोकसभेचा उमेदवार म्हणून निवडून येण्यासाठी वयाची 25 वर्ष पूर्ण असावी लागतात. आणि राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती पदी निवडून येण्यासाठी वयाची किती वर्ष लागतात? तर ते लागतात वयाची 35 वर्ष पूर्ण. 35 वर्ष पूर्ण लागतात. पुढचा क्वेश्चन आहे आपला, 2 ताऱ्यामधील अंतर मोजण्याचे एकक कोणते? तर 2 ताऱ्यामधील अंतर मोजण्याचे एकक आहे प्रकाश वर्ष. नेक्स्ट आहे तप्त ग्रह कोणत्या ग्रहाला म्हणतात? तर तप्त ग्रह शुक्र ग्रहाला म्हणतात. नंतरचा क्वेश्चन बघा, पाचूचे बेट कोणत्या देशाला म्हणतात? तर पाचूचे बेट श्रीलंकेला म्हणतात. श्रीलंका. पुढचा क्वेश्चन बघा, मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या किती? तर 206 इतकी मानवी शरीरातील हाडांची संख्या आहे. पुढचा क्वेश्चन आहे, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते? तर स्टेप्स हे कानातलं हाड आहे आणि ते मानवी शरीरातलं सर्वात लहान हाड आहे. तर सर्वात मोठं हाड कोणतं आहे मग? तर ते आहे थाईजमधलं म्हणजेच मांडीमधलं, ज्याचं नाव आहे फिमर. हे सर्वात मोठं हाड आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? तर ॲडम स्मिथला अर्थशास्त्राचे जनक म्हटलं जातं. पुढचा क्वेश्चन पहा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर कोणाच्या विचारांचा प्रभाव होता? तर त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव महात्मा ज्योतिबा फुलेवर होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, छपाई यंत्राचा शोध केव्हा लागला? तर इसवी सन 1450 मध्ये छपाई यंत्राचा शोध लागला होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण? तर वेमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष होते. तर 63 नंबरचा क्वेश्चन काय आहे, मराठीतील पहिली कादंबरी कोणती? तर ती आहे यमुना पर्यटन. ही मराठीतली पहिली कादंबरी आहे. आणि ही कोणाची कादंबरी आहे? तर ते आहे बाबा पदमनजी. बाबा पदमनजी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? तर अमृतसर, जे की पंजाबमध्ये आहे, इथे जालियनवाला बाग हत्याकांड घडलं होतं. पुढचा क्वेश्चन आहे, मराठीतील स्वतंत्र अक्षर कोणते? तर मराठीतलं स्वतंत्र अक्षर आहे ळ. पुढचा क्वेश्चन बघा, हा मराठीचा क्वेश्चन आला इथे आपल्याला. तर पुढचा क्वेश्चन आहे, पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य कोणते? तर पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य आहे राजस्थान. तर महाराष्ट्र कितवं राज्य आहे मग? महाराष्ट्र आहे 9वे राज्य. पुढचा क्वेश्चन बघा, भारताने जगाच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के भाग व्यापलेला आहे? तर 2.42% भाग हा भारताने व्यापलेला आहे. कशाच्या? जगाच्या एकूण जे क्षेत्रफळ असतं त्याच्या. पुढचा क्वेश्चन बघा, भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर भारताला एकूण 7517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. नेक्स्ट बघा, बंगालची फाळणी केव्हा रद्द झाली? तर 1911 साली बंगालची फाळणी रद्द झालेली आहे. आणि बंगालची फाळणी केव्हा झाली होती? तर 1905 साली बंगालची फाळणी झाली होती. 1905 साली झाली ना. पुढचा क्वेश्चन आहे, आनंद मठ या कादंबरीचे लेखक कोण? तर आनंद मठचे लेखक आहे बंकिमचंद्र चॅटर्जी, हे त्यांचे लेखक आहेत. पुढचा क्वेश्चन आहे आपला, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक साक्षर असलेले राज्य कोणते? तर 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्य जे आहे ते सर्वाधिक साक्षर राज्य आहे. पुढचा क्वेश्चन आहे, भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर भरतपूर राष्ट्रीय उद्यान राजस्थान राज्यात आहे. नेक्स्ट आहे, दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता? तर दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे 22 डिसेंबर. पुढचा क्वेश्चन बघा, पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह आहे शुक्र हा ग्रह. शुक्र ग्रह का जवळचा आहे? तर जो सूर्यमालेतला ग्रहांचा क्रम आहे तर तो कशा प्रकारे आहे बघा. आता हा सूर्य आहे, समजा हा क्रम समजून घ्या तुम्ही. हा सूर्य आहे, तर बघा सूर्याच्या नंतर जी म्हणजे सूर्याच्या नंतरचा जो ग्रह आहे तर तो आहे बुध. बुध हा सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे. नंतर बुध नंतर असतो शुक्र,
आणि नंतर असते पृथ्वी, बुध शुक्र पृथ्वी, नंतर असतो मंगळ, आणि अशा प्रकारे जे सिक्वेन्स असतो त्यामुळे पृथ्वीला सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे मग, तर तो आहे शुक्र. तर इथे जो अंतर आहे हे त्याचं कमी आहे आणि मंगळ आणि पृथ्वीचं अंतर यांच्या दोघांच्या अंतरामधल्यापेक्षा जास्त अंतर असल्यामुळे आपल्याला शुक्र जवळचा आहे तर मंगळ थोडा लांबचा आहे. पुढचा क्वेश्चन बघा, झुमर हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्यात आहे? हा डबल क्वेश्चन आला आहे, तर हा राजस्थानमध्ये आहे. नेक्स्ट आहे, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असते तो उपराष्ट्रपती. पुढचा क्वेश्चन, इंग्रज सरकारने बंगालची फाळणी केव्हा रद्द केली? तर 1911 ही फाळणी रद्द केली होती. हा पण क्वेश्चन डबल आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, उगवत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात? तर जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हटलं जातं. 80 नंबरचा क्वेश्चन आहे, भारतातील सर्वात मोठी सोन्याची खाण कोणती? तर कोलार, कर्नाटक राज्यात आहे ही कोलार खाण, ती भारतातील सर्वात मोठी सोन्याची खाण आहे. तर कोलार खाणीवर आत्ता एक मध्ये मूवी आला होता, त्याचं नाव काय हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुमच्या जवळच्या मित्रांना देखील आपले व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल तुमच्यासारखाच. आणि यावर्षी जे कोणी व्हिडिओ बघते त्यांनी वर्दीशिवाय राहायचं नाही, वर्दी मिळवायचीच. त्यासाठी आटोकाट प्रयत्न करा, होता होईल तेवढा जीव लावा, अभ्यास करा आणि ग्राउंड पण चांगल्या पद्धतीने करा. आपल्यासोबत जॉईन राहा. थँक्यू व्हेरी मच.